पुन्हा एकदा आपल्या समोर येते श्रेया कार्लेकर. खरंच खूप गोड झालं. तुला कसं वाटतंय? बरं वाटतंय. आता दोन्ही गाणी झाली. हो. आता रिझल्ट. श्रेया क्या बात है. व्हेरी गुड. थँक्यू. खूप छान गायलीस बाळा. खूपच छान. तुझ्या वयामध्ये इतके लांब सूर आहेत. तुला सोप्या भाषेत सांगायचं तर या गाण्यात ना खूप लांब लांब सूर आहेत. तुमच्या वयात पटकन श्वास कमी पडतो गाताना. त्यामुळे छान छान छान. जनरली ह्यांच्या वयाची गाणी अशी असतात. पण हे गाणं मोठ्या बाईचं असून सुद्धा मला आधी सांग, तुला कोणी शिकवलं हे गाणं? कोणी सांगितलं तुला की हे गाणं गा? आपोआप शिकले. आपोआप शिकलीस? क्या बात आहे. व्हेरी गुड. या गाण्यामध्ये अगदी बारीक बारीक सूर आहेत आणि ते नीट जर का तू खरंच आपोआप शिकत असशील तर हे तुझं, मी म्हणेन तुझ्या जीन्समध्ये आहे हे, तुला आहे तुझ्यात. व्हेरी गुड. व्हेरी गुड. असंच छान असंच स्वतःवर कॉन्फिडन्स ठेव. आणि तरीही मी म्हणेन की परत एकदा आपलं गाणं आपल्या गुरूंना ऐकवायचं. जे कोण तुला शिकवत असतील त्यांच्याकडनं एकदा ओके केलं की मग पुढे जायचं. पण खूप सुंदर श्रेया. खूपच छान. व्हेरी गुड. श्रेया, काटा आला बघ. किती छान गायलीस. किती सुरेल. खूप छान. आणि मला वाटतं की जे भाव तुझ्या गाण्यात आले ना इतके नॅचरल होते ते. म्हणजे त्या गाण्याचा अर्थ कळून घेणं हे तुझं अजिबात वय नाहीये. पण ते इतकं तुझ्या अंगात भिनल्यासारखं वाटलं ना गाणं. इतकं गोड, इतकं मधुर. खूप छान गेलीस. खरंच कोणाकडे शिकली नाहीयेस हे गाणं? नाही. ऐकून ऐकून बसवलंस? हो. नक्की कोणाकडे तरी शिक. अजून तुझं गाणं फुलेल, अजून बहरेल. खूप छान. हो. गॉड ब्लेस. थँक्यू. खूप छान गायलीस. थँक्यू. फक्त एक सांगू का की तुम्ही लहान लहान छान छान छोटी छोटी मुलं आहात ना, तर तुमचं उच्चार काही काही लाडे लाडे येतात. ते ऐकायला खरं तसं बघायला गेलं तर गोड वाटतं. पण ॲट द सेम टाइम तुमच्या उच्चारांमधलं जर का क्लीन करून घ्यायचे उच्चार जर का जे असतात तो एक्सरसाइज जितका लहान वयापासून आपण चालू करू ना तितका मोठे फायदा होतो. आता एक प्रयत्न करायचा का आपण? चालेल? चल माझ्या पाठनं म्हणायचं अख्खं वाक्य. चिंचवडच्या चिंतोपंत चिकट्यांकडे चैत्रातल्या चतुर्थीला चंद्या चुराने चांदीचे 4 चमचे चोरले. म्हण. हळूहळू अख्खं म्हण. हळूहळू. चिंचवडच्या चिंतोपंत चिकट्यांकडे. चिंचवडच्या चिंतोपंत चिंत्यांकडे चैत्रातल्या चतुर्थीला चंद्या चोराने चांदीचे 4 चमचे चोरले. चंद्या चोर चपळाईने
चपळा येणे चौकातल्या चौकातल्या चिंचेवर चढला. चिंचेवर चढला चाणाक्ष चिंतोपंतांनी चाणाक्ष चिंतोपंत चटकन चिंचेवर चढून चटकन चिंचेवर चढून चटकन चिंचेवर चढून चंद्या चोराला चंद्या चोराला चोपत 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 चावडीकडे चालवले. काय सावडीकडे चालवले. चावडीकडे चालवले. चालवले. आता एकत्र बापरे. असे एक्सरसाइज केले ना की आपली जुबान क्लिअर हो जाती. ओके. कॉंग्रॅच्युलेशन, दोनदा मिळालेत. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. तर ह्यानंतर आजच्या स्पर्धेतलं शेवटचं गाणं आणि सादर करायला पुन्हा एकदा आपल्या समोर येते द लिटल मॉनिटर मुग्धा वैशंपायर. आकाश पांघरूनी जग शांत झोपले घेऊन एक तारी गातो कबीर दोहे आकाश पांघरूनी. गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा वेलीवरी सुखाने निजला दमून वारा कालिंदीच्या तीरी त्या जलसंत संत वाहे घेऊन एक तारी गातो कबीर दोहे आकाश पांघरूनी. भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध ओठात आगळाचे आनंद काही धुंद त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे घेऊन एक तारी गातो कबीर दोहे आकाश पांघरूनी. सांग तू कशी गायली. छान नाही तू छान नाही गायली. खरंच सांग तू कशी गायली. छान मी सांगू तू कशी गायली. तू खूप छान गायली. मस्त झालं गाणं. खरंच खूप गोड Thank झालं. you. आणि तुझा सेकंड अंतरा जो होता ना तुम्हाला खूप आवडला. थँक्यू. मस्त झालं. आता आपण विचारूया परीक्षकांना हो. आणि कुणापासून सुरुवात करूया. अवधूत दादा. अवधूत दादा. अगं तू काय गायलीस माहितीये तुला? हा तू ना वैशाली ताईला ट्युशन द्यायला जा त्याच्या घरी. सिरियसली मी तिला एवढ्या वेळा सांगतो. छान गात नाही. अगं खरंच तू एवढी छान गायलीस. बघ ना, अवधूत दादा ट्युशन देतच नाही, काय करणार. इकडे माझ्याकडनं गिफ्ट तुझ्यासाठी. थँक्यू. तुम्ही पण तिघी या. मी मगाशी प्रॉमिस केलं होतं ना. पल्लवी, मी दिलेली वचनं पाळतो. गिफ्ट मिळालं बाबा. क्या बात आहे. आता आपण बेला ताईला विचारूया कसं वाटलं. हो. आणि तुला पण माहितीये ना खूप छान झालं. हो. खूप मेहनत घेतलीस ना गाण्यावरती. हो. आणि मला सांग, तुझं दिवसभराचं काय टाइम टेबल असतं? काय करतेस? शाळेतनं घरी येतेस, मग अभ्यास करतेस, हो ना? आणि मग? गाण्याचा रियाज. हां.
तरीच हे सगळं तुझ्या गाण्यात दिसून येतं. खूप छान Thank गालीस, you. खूप खूप छान. मॉनिटर बाई, कळतंय आम्हाला तुम्ही असणार नक्की मॉनिटर. का सांगू, तुझी ना एक स्टाईल आहे, स्टाईल. हे गाणं आहे, हे मी असं असं प्रेझेंट करते बॉस, ऐकायचं तर ऐका. ऐसा आपण गाताय, ऐसा गाय रे तू बिडू. व्हेरी गुड. इतकं छान बसवलंय ना की दो हे बरोबर तिचा तिथे हात असा जातो. खूप छान बसवलंय. थँक्यू खूप छान, व्हेरी गुड. थँक्यू. कीप इट अप. आता मला सांग, कौतुक तर झालं खूप, न मार्कही मिळणार, पण त्याआधी तुझी एक इच्छा आहे काहीतरी. हो हा, मग ती पुरी करायची जाऊन. हो. मग मी माईक पकडते आणि मी तुझं गिफ्टही पकडते. जा. मुग्धाची बहीण आहे आणि मुग्धाची इच्छा आहे की लिटल चॅम्प्सचा बँड तिने आपल्या बहिणीला बांधावा. रे देऊ रे. अरे रे, नको. मग काय देऊ? ध बस का? नी का नको? नको का पण? नको. का पण? का सांग ना, का नको सांग ना. पोट भरलं? नाही, मग नी दिल्यात तर चांगलंच आहे. मग काय माग ना, हक्कानी माग ना. म्हण अवधूत दादा, अवधूत दादा, मी एवढी छान गायली आहे, मी एवढी छान तू गायली. मला ध देऊच कसा शकतोस? तू मला ध देऊच कसा नी शकतोस? दे. नी दे. थँक्यू. मुग्धा, क्या बात आहे. दोन दोन नी, त्यानंतर एक गिफ्ट, त्यानंतर बहिणीला पण रिस्ट बँड बांधला. क्या चल क्या रे. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. अशा बऱ्याच मोमेंट्स येतात रियालिटी शोजमध्ये. आमच्या या सारेगमपच्या मंचावर सुद्धा असे बरेच क्षण आलेत की जेव्हा इकडे खूप मार्क कमवून लोक खूप खुश होऊन परत आपल्या जागेवर जाऊन बसलेले आहेत. पण आज ह्या मुलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आपल्याला बघायला मिळतो, आणि हे जितक्या प्रेमाने अवधूतनी तिला सांगितलं की हा नी माग माझ्याकडनं, तितक्याच इनोसेंटली तिने मागितलाही. ह्या गोष्टी मला वाटतं दिस इज व्हॉट इज मेकिंग लिटल चॅम्प स्पेशल, नाही का? बाई माझ्या मदनाचा रंग खुलला. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.